सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, गुडघेदुखी थांबवण्यासाठी कशाचा लेप लावला पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बटाटा, ऑप्शन बी कोबी, ऑप्शन सी कांदा, ऑप्शन डी लसूण। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर गुडघेदुखी थांबवण्यासाठी बटाट्याचा लेप लावला पाहिजे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणता सुकामेवा रात्री झोपण्यासाठी उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अक्रोड, ऑप्शन बी बदाम, ऑप्शन सी मनुका, ऑप्शन डी पिस्ता। ह्याचं उत्तर अक्रोड सुकामेवा रात्री झोपण्यासाठी उपयुक्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, रक्त शुद्धीकरणासाठी कोणता रस उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चकोरदार रस, ऑप्शन बी गाजर रस, ऑप्शन सी आवळा रस, ऑप्शन डी वरील सर्व। ह्याचं उत्तर रक्त शुद्धीकरणासाठी वरील सर्व रस उपयुक्त आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, डोळ्याचा थकवा कमी करण्यासाठी कोणता रस फायदेशीर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाजर रस, ऑप्शन बी पपई रस, ऑप्शन सी डाळिंब रस, ऑप्शन डी सफरचंद रस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। ह्याचं उत्तर डोळ्याची थकवा कमी करण्यासाठी गाजर रस फायदेशीर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, शरीराला त्वरित ऊर्जा देणारे फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी चिकू, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी संत्री। तर याचं उत्तर शरीराला त्वरित ऊर्जा देणारे फळ केळी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतीय संविधान कशाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए न्याय, ऑप्शन बी प्रशासन, ऑप्शन सी शासन व्यवस्था, ऑप्शन डी वरील सर्व। याचं उत्तर भारतीय संविधान वरील सर्वांशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीशांची संख्या किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 34। ह्याचं उत्तर सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीशांची संख्या 34 आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, इलेक्ट्रिक कारचा आविष्कार कोणत्या देशात झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स। ह्याचं उत्तर इलेक्ट्रिक कारचा आविष्कार अमेरिका देशात झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, राजीव गांधी यांचे जन्मस्थान कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी बेंगलोर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी केरळ। ह्याचं उत्तर राजीव गांधी यांचे जन्मस्थान केरळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, गंगा नदी कोणत्या राज्यातून वाहते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी वरील सर्व। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। तर याचं उत्तर गंगा नदी सर्व वरील राज्यातून वाहते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी हरिण। याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणता खेळ राणी झाशी ट्रॉफीशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी कबड्डी।
ह्याचं उत्तर आहे क्रिकेट खेळ राणी झाशी ट्रॉफीशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या देशातील लोक मध्यरात्री 2 वाजता पूजा करतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॉंगो, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी आइसलँड, ऑप्शन डी फ्रान्स. ह्याचं उत्तर आहे नॉर्वे देशातील लोक मध्यरात्री 2 वाजता पूजा करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 2012, ऑप्शन बी 2014, ऑप्शन सी 2015, ऑप्शन डी 2016. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. ह्याचं उत्तर मेक इन इंडिया याची सुरुवात 2014 वर्षी झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 29 ऑगस्ट, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 26 जानेवारी. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.